सांगली लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यापासून ते विजय मिळेपर्यंत मला आणि विशालला जो त्रास सहन करावा लागला तो आम्हालाच माहिती आहे। त्यावर लवकरच चोख उत्तर देऊ असा गर्भित इशारा काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी दिलाय। तर काँग्रेस नेत्यांची कार्यकर्त्यांची एकजूट होत असताना ज्यांनी खडे टाकण्याचे काम केले त्यांना त्यांची जागा लोकसभेत दाखवून दिलेली आहे। पुन्हा ते आपल्यामध्ये खडे टाकण्याचे काम करणार नाहीत, पण आपल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एकजूट कायम राहायला हवी असं विश्वजित कदम यांनी म्हटलंय। विश्वजित कदम यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 4 ते 5 जागांवर काँग्रेस निवडणूक लढवेल आणि जिंकेल असा विश्वासही कदम यांनी व्यक्त केलेला आहे। आमदार सुद्धा या जिल्ह्यात नाही, एक काय म्हटलं तर दोन सुद्धा आमदार एक केले आहेत की जिल्ह्याला आपल्याची जबाबदारी पाहिजे नाही, तुम्ही धमाक तुमच्या आशीर्वादाने मानत आहे। फक्त तुम्ही काही वातावरण खराब होईल असं काही ही जी आपली एकजूट आहे ती ठेवायची, कारण इथे प्रत्येकाला एकमेकाची गरज लागते, प्रत्येकाला एकमेकाची साथ लागते। बाहेरला खडा टाकणारी माणसं बरीच आहेत, ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले त्यांना त्यांची जागा आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवली आहे। पुन्हा या ठिकाणी खडे टाकण्याची हिंमत करणार नाही। ज्यांनी या जिल्ह्यामध्ये नुसतं या ठिकाणी ज्या पक्षाने ज्या पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातल्या लोकांची विकासाच्या नावाने फसवणूक केली, आज अशा लोकांना धडा शिकवून आपल्याला चांगल्या विचाराचा एक तरुण कार्यकर्त्याला खासदार केलं पाहिजे, विचाराला साथ दिली पाहिजे। हे सगळं होत असताना अनेक गोष्टी होत होत्या। मी म्हणून सांगू इच्छितो की मला बरंच बोलायचं, ज्यांनी या ठिकाणी काय भाषण केली, ज्यांनी वक्तव्य केली, काल परवाची सुद्धा या सगळ्यांना उत्तर द्यायचं। आज तुम्ही सगळ्यांनी माझा विश्वास टाकला, एक जिल्ह्यातला आमदार म्हणून महाराष्ट्रात मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने काम करतोय। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय श्रीमती सोनिया गांधी राहुलजींच्या आशीर्वादाने सहकार्याने आता महाराष्ट्राच्या राज्यभर काम करण्याची मला एक संधी मिळाली आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, कुणी काही बोलो, या जिल्ह्यामध्ये 4 किंवा 5 जागांवर काँग्रेस पक्ष 100% लढणार।